हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं एका धमाकेदार ट्विस्टमध्ये. मित्रांनो, युगंधरने तर आता कमालच केली आहे. युगंधरने आपली सगळी प्रॉपर्टी आनंदीच्या नावे केली आहे. तर युगंधरने हा निर्णय का घेतला हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, युगंधर जो आहे तो आता रागारागात ऑफिसला गेलेला असतो. तुम्हाला तर माहीतच आहे काल जे काही घडलं त्यामुळे युगंधर जो आहे तो प्रचंड रागात असतो. आणि आता पृथ्वीच्या वागण्यावरून पृथ्वी जसा युगंधरशी बोलत होता, वागत होता आणि प्रॉपर्टीची भाषा करत होता, ते सगळं पाहता आता युगंधरने एक मोठा धक्कादायक निर्णय घेतलेला आहे. तर आता इथे युगंधरने ऑफिसमध्ये शिर्केंना बोलावलं आहे आणि त्याचवेळी शिर्के जे आहे ते बोलतात की मालक साहेब, आता यावेळी ऑफिसमध्ये काय काम आहे. तर आता मालक साहेब जे आहे ते शिर्केंना म्हणतात की शिर्के, आता मी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आणि मला त्यासाठी एका वकिलाची गरज पडेल. तर आता इथे हे जे शिर्के आहेत ना ते बोलतात की ठीक आहे, पण मालक साहेब नक्की झालंय तरी काय. तर आता मालक साहेब जे आहेत ते आता शिर्केंना सांगतात की फक्त तुम्ही आधी वकिलांना बोलवा. तर तेवढ्यातच शिर्केच्या सांगण्यावरून एक वकील जे आहेत ते आता त्यांच्या ऑफिसमध्ये आलेले असतात आणि येऊन आता त्यांच्याशी भेटतात. तर आता इथे मालक साहेब जे आहे ते वकिलांशी बोलत असतात की मला ना माझं मृत्यूपत्र तयार करायचं आहे. तर आता इथे ते वकील देखील हे ऐकून त्यांनाही खूप मोठा धक्का बसतो की मृत्यूपत्र म्हणजे हे सगळं कशासाठी. तर आता शिर्केंना देखील आता खूप मोठा धक्का बसलेला आहे की मालक साहेब हे सगळं का करत आहेत आणि कशासाठी. तर मालक साहेबांना शिर्केने विचारण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे, पण मालक साहेबांनी आता वकिलांना सांगून लवकरात लवकर माझं मृत्यूपत्र रेडी करा, जेणेकरून मला माझी प्रॉपर्टी एका व्यक्तीच्या नावे करायची आहे. तर असं ऐकल्यानंतर इथे या शिर्केलाही खूप मोठा धक्का बसतो आणि त्यानंतर वकील जे आहेत ते बोलतात की ठीक आहे मालक साहेब, तुम्ही जसं म्हणाल तसं लवकरात लवकर मी ते पेपर्स रेडी करण्याचा प्रयत्न करतो. असं बोलून आता वकील जे आहेत ते तिथून निघून जातात आणि त्यानंतर शिर्के जे आहेत ते इथे मालक साहेबांना विचारू लागतात की मालक साहेब हे सगळं कशासाठी, का करताय तुम्ही. तर त्यानंतर मालक साहेब जे आहेत ना ते बोलतात की मला आनंदीच्या भविष्याचा विचार केला पाहिजे. मुलांनी आनंदीला नोकरानी बनवून ठेवलं आहे आणि जेव्हा त्यांना हे सत्य कळेल की ती त्यांची दुसरी आई आहे तर काय होईल त्यांचं. तुम्ही एक गोष्ट लक्षात घेता का शिर्के, जर त्यांना कळेल की ही त्यांची दुसरी आई आहे तर त्यावेळी हे नक्कीच प्रॉपर्टी स्वतःच्या नावे करण्याचा प्रयत्न करतील. इतक्या पुढे गेली आहेत आपली मुलं. तर त्यानंतर शिर्के जे आहेत ते बोलतात की बरोबर आहे मालक साहेब, असंही होऊ शकतं कदाचित. म्हणूनच आता मालक साहेब जे आहेत ते बोलतात की हो, आणि त्याचमुळे मी हा निर्णय घेतला आहे. तर मालक साहेबांनी वकिलांना हे सुद्धा सांगून ठेवलेलं असतं की माझ्या मृत्यूनंतर या सगळ्या प्रॉपर्टीवरती फक्त आनंदीचा हक्क असणार आहे आणि यापुढे आनंदीचंच नाव लागणार आहे. तर आता इथे वकिलांना हे सगळं सांगितल्यानंतर वकील जे आहेत ते बोलतात की ठीक आहे, सगळं काही तुमच्या पद्धतीने आणि तुमच्यानुसार तुम्ही सांगितलं तसंच होईल. आणि मालक साहेबांनी वकिलाला हे देखील सांगितलं असतं की पुढे जाऊन आनंदीला जर वाटलं की ही प्रॉपर्टी दुसऱ्या कुणाच्या नावी करायची असेल तर स्वइच्छेने ती ती प्रॉपर्टी कोणाच्याही नावी करू शकते, जर तिची इच्छा असेल तर. तर आता वकील जे आहे ते आता लवकरात लवकर हे पेपर्स घेऊन आता मालक साहेबांकडे देणार आहेत. आणि त्याचनंतर आता इकडे ही जी आनंदी आहे ती घरी सगळं काही आवरून आता उभीच असते. तर तेवढ्यातच मालक साहेब जे आहे ते आता ऑफिसवरून घरी जातात आणि त्याचवेळी मालक साहेब जे आहेत ते आनंदीकडे येतात आणि आनंदीकडे आल्यानंतर मालक साहेब आनंदीला म्हणतात की आनंदी हे सगळं काय आहे. तर आता आनंदी बोलते की मालक साहेब हे पहा, मी जे काही करते आहे ना ते माझ्या स्वइच्छेने करते आहे. त्यामुळे मला आता माझ्या मुलांची मन जिंकायची आहे आणि त्यासाठी मी वाटेल ते करणार आहे. त्यामुळे प्लीज मालक साहेब, मला हे सगळं करताना थांबू नका. तर मालक साहेब जे आहेत ते बोलतात की ठीक आहे, तुला जसं वाटेल तू तसं कर. तर त्यानंतर आता मालक साहेबांना आनंदी बोलते की मालक साहेब, आज सकाळपासून तुम्ही अन्नाचा कण देखील खाल्लेला नाहीये आणि मला माहीत आहे जोपर्यंत तुम्ही प्रसाद खात नाही तोपर्यंत अन्नाचा कण देखील घेणार नाहीत. तर मालक साहेब प्लीज एवढा प्रसाद खा ना. तर त्यानंतर आनंदी मालक साहेबांना प्रसाद देते आणि थोड्याच वेळात मालक साहेब जे आहेत ते स्वतःच्या रूममध्ये निघून जातात. आणि त्याचनंतर आता आनंदीला खूप बरं वाटत असतं की पृथ्वीने तिचं कौतुक केलेलं आहे. पृथ्वीने आज स्वतः आनंदीचं कौतुक केलं होतं, कारण आनंदीने तिच्या आईसाठी जे काही 2 शब्द बोलले होते ना ते पृथ्वीला प्रचंड आवडले होते की आपण सगळं काही समिधाताईसाठी करूयात, आपण समिधाताईसाठी एकत्र येऊयात, प्लीज न भांडता तुम्ही सगळ्यांनी असं करा, समिधाताईंना खूप बरं वाटेल. असं सगळं आनंदी जेव्हा बोलली होती ना तेव्हा ते पाहून पृथ्वीला खूप आनंद झाला होता. आणि त्यावेळी आता पृथ्वीने एक नोकर म्हणून त्या नोकराला ₹101 इथे बक्षीस म्हणून
देखील दिलेलं असतं आणि आनंदीचं कौतुक देखील केलं असतं. म्हणूनच आता आनंदीला कुठेतरी असं वाटत आहे की जर पृथ्वीला माझं बोलणं योग्य वाटत असेल तर कधीतरी मला पृथ्वी ॲक्सेप्ट करेल आई म्हणून आणि त्यांची मालक साहेबांची बायको म्हणून कधीतरी हा दिवस येईल, असं आता इथे आनंदी स्वतःच्या मनाला समजावत असते. त्यानंतर युगंधर जो आहे तो रूममध्ये गेलेला असतो आणि त्याचनंतर आता इथे ही जी शिल्पा आहे ना, तिला कळालं आहे की युगंधर घरी आला आहे आणि थेट त्याच्या स्वतःच्या रूममध्ये गेलेला आहे. तर लगेचच शिल्पा जी आहे ती युगंधरकडे जाते आणि युगंधरकडे गेल्यानंतर ती युगंधरला विचारू लागते की युगंधर, आज तू कुठे होतास? अरे तुला किती फोन केले तरीसुद्धा तू माझा फोन घेतला नाहीस. का असं वागतोय? कुठे गेला होतास? मला सांगतोस की नाही? तर आता इथे मालक साहेब जे आहे ते शिल्पाला बोलतात की ताई, हे सगळं सांगणं मी तुला योग्य नाही समजलं. तू पाहतेच आहे ना सकाळपासून आपल्या घरात काय काय घडत आहे. पृथ्वी आणि बाकीची मुलं देखील माझ्यासोबत कसे वागत आहे. तर आता शिल्पा युगंधरला समजावण्याचा प्रयत्न करत असते की युगंधर बाळा, हे बघ, त्यांना थोडासा आपल्याला वेळ द्यावा लागेल समजून घेण्यासाठी, असं सगळं आता इथे शिल्पा त्यांना म्हणत असते. तर त्यावेळी आता इथे मालक साहेब जे आहे ते शिल्पाला म्हणत असतात की नाही ताई, आता खूप ऐकून घेतलं. मुलांनी जराही मला समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. सतत ते माझ्यावरती कुठले ना कुठले आरोप करत आहेत. तर त्यानंतर युगंधर शिल्पाला हे देखील बोलतो की ताईसाहेब, तुम्ही तर मुलांना हे देखील सांगितलं नाही की आनंदी त्यांची नोकराणी नाही तर या घरची सून आहे. तर त्यावेळी आता इथे युगंधरला शिल्पाचा देखील राग आलेला असतो. शिल्पा बोलते की हे बघ, मुलांना जरा वेळ द्यावाच लागेल. आपण असं डायरेक्ट जर त्यांना सांगितलं तर त्यांना किती मोठा धक्का बसेल. तर त्यानंतर आता युगंधर जो आहे तो बोलतो की आपल्याला ते समजून घेत नाही आणि आपण त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तरीसुद्धा त्यांना वाटते की मीच कुठेतरी कमी पडतोय. पण नाही, आता खूप झालं. मी मुलांचं खूप काही ऐकून घेतलं. आता इथून पुढे मी मुलांचंही काही ऐकणार नाही. मला त्यांचीही काही पर्वा नाही. पण तुम्ही या गोष्टीचा विचार करायला हवा होता की आनंदीची या सगळ्यात काही चूक नाही आहे आणि तिला का मोलकरीण बनवून ठेवलं आहे या घरची. तर आता युगंधरला या गोष्टीचं वाईट वाटत आहे. हे पाहूनच शिल्पाला राग येत असतो. तर आता शिल्पा जी आहे ती बनते की आता आनंदी जी आहे ती मुलांसमोर फक्त या घरची नोकर म्हणूनच राहील आणि हा माझा अंतिम निर्णय असेल, असं आता ताई युगंधरला सांगते. तर आता युगंधर जो आहे तो बोलतो की ठीक आहे, हा तुमचा निर्णय असेल तर मीही आता या घरामध्ये एक धक्कादायक निर्णय घेतला असेल आणि आता त्याला तुम्हाला सामोरे जावंच लागेल. तर आता इथे ही जी शिल्पा आहे ती युगंधरला बोलते की युगंधर, तू असा कुठला निर्णय घेतला आहेस आणि तेही आम्हाला न सांगता. तर आता युगंधर जो आहे तो बोलतो की आता त्यालाही तुम्हाला सामोरे जावंच लागेल. तर आता इथे शिल्पा बोलते की पण युगंधर, असं काय केलं आहेस तू, सांगशील का आम्हाला? तर आता युगंधर जो आहे तो बोलतो की हो, सांगतोच आहे. मीही आता असे काही पेपर्स बनवले आहेत ज्या पेपर्समधून ही सगळी प्रॉपर्टी आनंदीच्या नावी होणार आहे. तर त्यानंतर हे ऐकल्यानंतर शिल्पाला खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि शिल्पा जी आहे ती प्रचंड इथे युगंधरवरती चिडलेली आहे आणि म्हणत असते की तुला कळतंय का युगंधर, तू किती मोठी चूक केली आहे. त्या दलिद्री मुलीला या घरची मालकीण बनवण्याची तुझी हिंमत तरी कशी झाली? तिला समिधाची जागा देण्याची तुझी हिंमत कशी झाली? तर आता इथे ही जी शिल्पा आहे ना, प्रचंड त्याच्यावरती चिडचिड करत असते. पण आता युगंधरने सगळं काही करून ठेवलेलं असतं. त्याने मृत्यूपत्रानंतर सगळं काही आनंदीच्या नावी होईल असे पेपर्स देखील बनवलेले असतात. तर आता तेच पेपर्स इथे युगंधर जो आहे तो आनंदीला दाखवणार आहे. तर त्याचनंतर आता आनंदीला माहिती असतं की आता मालक साहेबांनी प्रसाद खाल्ला आहे म्हटल्यानंतर ते काहीतरी खातील. म्हणूनच आनंदीने आता मालक साहेबांसाठी जेवणाचं ताट जे आहे ते आता रेडी केलेलं आहे आणि मालक साहेबांच्या ती रूमकडे निघाली असते आणि तिच्यासोबत सुनीता देखील असते. सुनीताने तिचा हात धरत तिला आता मालक साहेबांच्या रूमपर्यंत नेलेलं आहे. तर इकडे मालक साहेब आणि शिल्पाताई ज्यावेळी बोलत असतात त्यावेळी आनंदीने सगळं काही बोलणं ऐकलेलं असतं. मालक साहेबांनी सगळी प्रॉपर्टी तिच्या नावी केली हे ऐकून आता तिलाही खूप मोठा धक्का बसलेला आहे. तर त्याचनंतर ही जी शिल्पा आहे ना, आनंदीला पाहताच पुढे येते आणि बोलते की हे सगळं फक्त तुझ्यामुळे झालं आहे. तुला वाटत असेल की तू या घरची मालकीण आहेस, पण मी कधीही तुला या घरची मालकीण बनू देणार नाही. जरीही कागदोपत्री हे सगळं तुझ्या नावी असलं तरीही आम्ही तुला कधीच या घरचं मालक म्हणून स्वीकारणार नाही. तर त्याचनंतर इकडे आता असं बोलून ही जी शिल्पा आहे ना, ती राग जायला लागलेलीच असते. तेवढ्यातच आता युगंधरने शिल्पाला थांबवलेलं असतं आणि शिल्पाला तो सविस्तर पद्धतीने सांगत असतो की जर आपल्या या मुलांना माझी
किंमत नाही आहे, जन्म दिलेल्या बापाची किंमत नाही आहे. मी आज त्यांच्यासाठी एवढं सगळं करतोय तरीसुद्धा त्यांना माझी किंमत नाही आहे. पण आनंदीला एक नोकर म्हणून त्यांनी ओळख दिली आहे. मग या आनंदीला कधी ते स्वतःची आई बनवतील आणि कधी तिला स्वीकारतील आणि लवकरच त्यांना जर कळालं की ही आनंदी आमची आई आहे तर तिला देखील या घरातून बाहेर काढायला मागे पुढे पाहणार नाही. आणि म्हणूनच मी हा धक्कादायक निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ताई, तू यात माझी साथ द्यावीस, असं आता इथे युगंधर शिल्पाला म्हणत असतो. आणि थोड्या वेळानंतर ही जी आनंदी आहे ती रूममध्ये आलेली आहे. रूममध्ये आल्यानंतर युगंधर जो आहे तो लगेचच आनंदीला ते प्रॉपर्टीचे पेपर्स दाखवू लागतो. तर आता आनंदी युगंधरला बोलते की नाही मालक साहेब, मला या सगळ्या गोष्टीत काहीच इंटरेस्ट नाही आहे. मला फक्त माझ्या मुलांची मनं जिंकायची आहेत. मला प्रॉपर्टी, मला पैसा, बंगला मला काहीच नको आहे. मला फक्त आपल्या सगळ्या घराला एक करायचं आहे आणि नेहमीच एकत्र बांधून ठेवायचं आहे. आणि त्यासाठी मी मुलांची मनं जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. तर त्यानंतर आता ज्यावेळी हे जे प्रॉपर्टीचे पेपर्स दाखवले ना आनंदीला, त्यावेळी शिल्पाला प्रचंड राग येतो आणि शिल्पा त्या रूममधून बाहेर जाते. आणि त्यानंतर आता आनंदी जी आहे ती पेपर्स जे आहेत ना ते पाहून आता युगंधरला बाजूला ठेवायला सांगते आणि बोलतं की हे सगळं राहू द्यात मालक साहेब, हे सगळं मला नको आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे, तुम्ही अगोदर शांत बसा आणि इथं बसून तुम्ही जेवण करा. तर त्यावेळी आनंदी जी आहे ती आता मालक साहेबांना समजावत असते. मालक साहेबांच्या आनंदीचं बोलणं ऐकून डोळ्यातनं अश्रू आलेले असतात. कारण आनंदी दुसऱ्याचा किती विचार करते आहे आणि माझी मुलं साधा माझा एवढा विचारसुद्धा करत नाही याचंही त्याला वाईट वाटतं. आणि पुढे जाऊन आनंदीसाठी हे सगळं किती अवघड होऊन बसेल. आणि म्हणूनच इथे युगंधरने म्हणजे मालक साहेबांनी हा एवढा मोठा धक्कादायक निर्णय घेतलेला असतो. त्यावेळी आनंदी जी आहे ती मालक साहेबांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते की मालक साहेब, आपली मुलं जी आहेत ना ती मनाने खूप छान आहेत हो, पण फक्त परिस्थितीमुळे ती अशी झाली आहेत. तर तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी लवकरच आपल्यामधला म्हणजेच तुमच्यामधला आणि मुलांमधला जो काही दुरावा आहे ना तो दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि सगळ्या मुलांना एकत्र आणण्याचा, बांधून ठेवण्याचा प्रयत्न करेन. आनंदीचं बोलणं ऐकून मालक साहेबांना वाटतं की जर खरंच आनंदी बोलते तसं झालं तर किती चांगलं होईल ना. म्हणजे मालक साहेबांना देखील आपल्या मुलाने आपल्याला बाप म्हणावं अशी इच्छा असतेच ना. तर आता मालक साहेब बोलतात की ठीक आहे आनंदी, तुला जर प्रयत्न करायचे असेल तर कर, पण माझा निर्णय अंतिम असेल, ही सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावी असेल. तर त्यानंतर आता इथे ही शिल्पा जी आहे ना ती आता रागात स्वतःच्या रूममध्ये गेलेली आहे आणि ती चिडचिड करत म्हणत असते की युगंधर, तू जो काही निर्णय घेतला आहेस ना हा तो खूप चुकीचा आहे आणि या निर्णयाला मी कधीच सहमती देणार नाही. तर त्यानंतर आता इथे ती बोलते की युगंधर, आता तू बघच मी काय करते ते. नक्की आता शिल्पा पुढे आनंदीला त्रास देण्यासाठी, आनंदीला या घराबाहेर काढण्यासाठी आणखी काय प्रयत्न करणार हे तुम्हाला पुढील भागात पाहायला मिळेलच. तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.